स्वतःवर एवढा वेळ खर्ची घाला की इतरांचे दोष बघायला आम्हाला वेळच शिल्लक राहता कामा नये. स्वप्नामध्ये स्वतःच्या इतकं हरवून घ्या स्वतःला की बाकी काही तुम्हाला आठवताच कामा नये. महत्वाचा भाग आहे तो हा. जिंकणं दोन प्रकारचं असतं, लढणं सुद्धा दोन प्रकारचं असतं. माणसं दोन गोष्टीसाठी लढतात, एक जिंकण्याच्या ईर्षेनं आणि दुसरं पराभव टाळण्याच्या भावनेनं. दोन्हीकडे विजयच आहे. जिंकण्याच्या ईर्षेनं लढला तरी विजयच मिळणार आणि पराभव टाळण्यासाठी लढला तरीही विजयच मिळणार. पण या दोन्हीतही मूलभूत फरक आहे. जिंकायचं लढायचंच असेल तर जिंकायच्या ईर्षेनंच लढा, पराभव टाळण्यासाठी नव्हे. कारण मनात विचार जरी पराभवाचा आला तरी तुम्ही संपून गेला. शब्दच नको आहे पराभव आमच्या डिक्शनरीत, अपयश शब्दच नको आहे. सकारात्मक विचारशैली हे तुमच्या जिंकण्याचं सगळ्यात मोठं माध्यम आहे.